साठी केला होता अठ्याचा शेवटचा क्षण गोडा जावा आणि ही भैगा फायनलची मॅच तुमच्या समोर आहे। माजी सरपंच बुर्दुळ वाल्मिक शेठ पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। दुर्गेश शेठ पाटील तुम्ही पाहता उद्योजक उद्योगपती सर्व मान्यवरांचं स्वागत करूया। मित्र हो यासाठी केला होता टास्क की शेवटचा क्षण गोड व्हावा। आता थोड्याच वेळानंतर मित्र ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतो खरं तर मलंगड क्रिकेट असोसिएशनचे दमदार अध्यक्ष महेशदादा गायकवाड यांचं काही क्षणातच या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्यांच्या आगमनाची तयारी संपूर्ण आमचे आयोजक करते स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषकाचे दमदार आयोजक आमचे बालचंद्र पाटील, बुधाजी पाटील, गुरुनाथ दादा पाटील, जयवंत दादा पाटील, लालचंद्र दादा पाटील, सागर दादा पाटील आणि त्याचबरोबर विघ्नेश दादा पाटील, देवेश पाटील, प्रथमेश पाटील, त्यानंतर आदित्य पाटील, अनुज पाटील, मंथन पाटील, चेतन पाटील, हितेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम इथे स्वागतासाठी सज्ज झाली आहे। युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक मॅच एन्जॉय करतात। खरं तर पाले विरुद्ध काकडवर ही लढत आपल्याला पाहायला मिळते आणि पालेगावचे आमचे मित्र अर्थात आमचे शिष्य सोनू बांगर आपण मॅच बघत असाल तर आपलं स्वागत आहे। इथे आला असाल तर या व्यासपीठावरती त्यानंतर आमचे मित्र खरं तर मराठा किंग राहुल वारिंगे आपलं स्वागत आहे। त्यानंतर आमचे संतोष दादा वारिंगे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्यानंतर विलास दादा वारिंगे या सर्व मान्यवरांचं स्वागत। आणि आता होणारी स्पर्धा मित्र बुलेटची स्पर्धा मॅन ऑफ द सिरीज साठी कापरी सिद्धी पालीच्या मैदानावरती तुम्हाला बुलेट पाहायला मिळेल। त्या स्पर्धेचे दमदार आयोजक समीर दादा हे देखील मॅच एन्जॉय करत असतील तर समीर दादा देसाई आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत, त्यांच्याकडून शुभेच्छा। आणि त्यानंतर आमचे जीत मस्कर आपलं मनपूर्वक स्वागत। या सगळ्यांचं करू स्वागत। प्रदीप कोलेकर आपलं मनपूर्वक स्वागत। किंग ऑफ मलंगड मलंगडचा बादशाह मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू इथे लेग बाय स्वरूपात रन प्राप्त झाली। षटकार हॅट्रिक साठी दिनेश दादा मस्कर यांच्याकडून 3000 रुपयाचं प्राइज पाले संघाच्या खेळाडूंना। कॅप्टन कुल तुम्ही पाहतात विजय कोलेकर शांत स्वभाव संयमी खेळाडू सातत्य त्या खेळाडूने राखलंय। तो विजय कोलेकर त्याच्या बॅटमधून देखील अनेक वेळा मोठमोठे फटके पाहिलेत तो विजय कोलेकर सेकंडला पाहायला मिळतो। तर दुसरीकडे महेश मडवी गती परिवर्तनचे जॉब डिलिव्हरी एक सिंगल घेतली। सिंगलला टीमची टोटल आपण पाहतोय धापकावरती 2 धावा। अगदी चांगली स्पर्धा मित्र आपण पाहिली। 38 संघांना सौरभ संधी दिली। त्या 38 संघातनं फक्त 4 संघ या ठिकाणी सुपर 4 मध्ये आले आणि त्याच्यातनं 2 संघ आता अंतिम फेरीमध्ये दाखल झालेत अर्थात मेगा फायनल मध्ये। काकड विरुद्ध बैठी स्ट्रोक पांड्याचा फेवरेट फटका आहे। मैदानाच्या बाहेर मिड विकेटला पाठवलाय सीमारेखा बाहेर आणि अगदी मान्यवरांचं स्वागत केलंय। खरं तर मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महेश दादा गायकवाड साहेबांचं आगमन। या ठिकाणी आपण ज्या क्षणाची मित्र आपण सर्वजण वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे डॅशिंग नेतृत्व नगरसेवक आणि मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महेशदादा गायकवाड साहेबांचे इथे आगमन झालंय। एक दमदार व्यक्तिमत्व सर्वांचे लडके नेहमीच मलंगडाला नवीन रूप नवीन स्वरूप प्राप्त करून दिले ते सर्वांचे लडके दमदार व्यक्तिमत्व महेशदादा गायकवाड साहेबांचं आगमन झालंय। खरं तर आपण या क्षणाच्या आतुरतेने वाट पाहत होतो आणि शेवटच्या अंतिम सामन्याला
महेश दादा गायकवाड साहेबांची उपस्थिती आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मलंगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय आणि खरं तर त्या मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून महेश दादा गायकवाड यांना आपण सातत्याने पाहिले. नेहमीच प्रत्येक स्पर्धेला ज्यांचं खूप मोठं सहकार्य असं असे व्यक्तिमत्व म्हणजे महेश दादा गायकवाड. शांत माणूस, संयमी माणूस, आपला माणूस आणि आपल्या हक्काचा माणूस महेश दादा गायकवाड यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला मॅच स्टार्ट करायची आहे. दादांच्या माहितीसाठी दादा मेगा पाण्याचा सामना आपण पाहतोय. खरं तर मलंगडातले दोन्ही संघ आहेत. योगायोग असा की मलंगडाचे अध्यक्ष आहेत आणि मलंगडातले दोन्ही संघ मेगा पाण्यामध्ये पोहोचलेत. एका बाजूला कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव आणि त्याला फाईट करणारा गावदेवी काकडबा संघ. या स्पर्धेमध्ये 38 संघ आले. खरं तर सौरभ आपण पाहिलं आणि 38 संघ रायगडातून आले, पनवेलातून आले, त्यानंतर डोंबिवली मधून संघ आले, भिवंडीतून आले, कल्याण मधून आले आणि डोंबिवली मधून आले. परंतु योगायोग की दोन्ही संघ आता मलंगडातले मेगा पाण्यामध्ये पाहायला मिळत आहेत. पहिले षटक आपण पाहिलं, 3 चेंडू फेकलेत, 8 डाबा, स्कोरबोर्ड 3. पुन्हा एकदा किंग ऑफ मलंगड ठोकतोय षटकार. प्रेक्षकांना आयबा झेलसाठी 500 रुपये या स्पर्धेचे आयोजक बालचंद्रदा पाटील आणि काशीनाथ दादा पाटील यांच्याकडून एक घड्याळ आहे. तर बघा कटआउट तुम्ही पाहतात महेश दादा गायकवाड अध्यक्ष यांचं. कटआउटला जर चेंडू कोणत्याही खेळाडूने डायरेक्ट हिट केला तर आयोजक बालचंद्रदा पाटील यांच्याकडून 3000चं प्राइज. ठोकतोय पुन्हा एकदा मलंगडाचा ढाण्या भाग चौकार. आक्रमकता आहे. किंग ऑफ मलंगड का मला म्हणतात त्याचा परिचय त्याने दिलाय. महेश आपण पाहतोय महेशने देखील चांगला खेळ केलाय. परंतु इकडे एक सिंगल घेत स्ट्राईक रोटेट केली आणि स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे टीम टोटल 19 धावा बिनगडी बाद. जबरदस्त संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळते. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता स्पर्धेचे आयोजक बालचंद्रदा पाटील, त्यानंतर मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दमदार व्यक्तिमत्व नगरसेवक महेश दादा गायकवाड, त्यानंतर तुम्ही सागर दादा पाहतात यांच्या माध्यमातून बाईक पुरस्कृत करण्यात आली. या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दादांच्या माहितीसाठी एकूण 38 संघांना समावेश दिला आणि त्यानंतर हे 2 संघ मेगा पाण्यापर्यंत पोहोचलेत. यासाठी केला होता टास्क की शेवटचा क्षण गोडबाबा 2 षटकार मारले, त्यासाठी सन्माननीय 500 रुपयाचं प्राइज आले. दिनेश मस्कर यांच्याकडे ते प्राइज आलेत पांड्यासाठी. खरं तर हे प्राइज जमा झाले आणि ते 12 खेळाडूच्याकडे जमा केलेले आहेत. सेकंड ओव्हर गोलंदाज तयार. या ठिकाणी स्विच हिटचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. किंग ऑफ मलंगड मनीष कोलेकर आणि किंग ऑफ MJ टायगर महेश दादा गायकवाड आमच्या व्यासपीठावरती आहेत. अगदी सुंदर स्पर्धा. मलंगडाचे अध्यक्ष आणि मलंगडाचे दोन्ही संघ फायनल मध्ये पोहोचले आहेत. आणि खरं तर महेश दादा ज्या दिवसापासून अध्यक्ष झाले त्या दिवसापासून मलंगडाला नवीन रूप आणि स्वरूप तयार झालंय. मलंगडाचं क्रिकेट खूप उंचावलंय आणि खरं तर आज आपण पाहतो हे दोन्ही संघ मेगा पाण्यामध्ये झाले. पांड्याला शांत ठेवलं. ज्या पांड्यानं इथे शुभगमन झाला. अजितजी काकडे एका फोटोग्राफर आहेत, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात.
टीम टोटल आपल्याला पाहायला मिळते धाबा फलकावरती 19. पुन्हा एकदा शांत ठेवलाय. धाबा संख्या आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये दमदार खेळ केला आणि पहिल्या ओव्हरमध्ये रन्स मिळाल्या त्या 19. तर बघा या ठिकाणी पाले संघाच्या खेळाडूंना सुवर्ण संधी आहे. नक्कीच आपण पाहतोय कापरी सिद्धी पाले अर्थात त्यांच्या मैदानावरती होणारी क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहणार. नक्कीच एक दमदार योगदान आयोजन असलेलं श्रीराम मस्कत चषक आणि नितीन दादा वारिंगे चषकाचे दमदार आयोजक समीर दादा देसाई सध्या ऑनलाईन मॅच बघतात. त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात आणि त्यांच्याकडून महेश दादा गायकवाड यांच्याकडून या ठिकाणी कोणत्याही हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं प्राइज हे काढून दिलं जाईल. दोन्ही संघांसाठी हे प्राइज आहे बघा. खरं तर महेशदादा गायकवाड आणि समीर दादा देसाई यांच्याकडून हे प्राइज असेल. चांगला चेंडू इथे पडल्यानंतर आपण पाहतो फलंदाजाला बीट करतोय. धाबा संख्या झाली 21 रन. 4 षटकांची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते आणि अगदी सुंदर ग्राउंड, सुंदर स्पर्धा, सुंदर आयोजन आणि खरं तर प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी आहे. मलंगडातल्या अनेक स्पर्धा आपण पाहिल्या. सगळ्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असते आणि आज ही ती गर्दी. बैठी स्ट्रोक पांड्याचा फेवरेट स्ट्रोक आहे परंतु फटका फसलाय. एलिव्हेशन कमी. वाघाची शिकार. मनीष कोलेकर पांड्याबाद. पांड्यानं केसला परंतु परफेक्ट टायमिंग नव्हतं आणि पांड्या जाळ्यामध्ये अडकला. विकेट मिळाली पहिली. रोशनचं कौतुक केलं पाहिजे. रोशननं फक्त ओव्हरमध्ये फक्त 2 धाबा दिल्या आणि एक मोठी शिकार वाघाची मैदानामध्ये केली आहे. धाबा संख्या कापरी सिद्धी पाले टीम 21 रन. लॉस ऑफ 1 विकेट. सुंदर झेल पाहिला. प्रेक्षकांना देखील आईबा झेलला प्राइज आहे 500 रुपये आणि एक वॉच अर्थात घड्याळ काशीनाथ दादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला. त्यानंतर बघा इथे तुम्ही कटआउट पाहतात. महेशदादा गायकवाड अध्यक्ष तबले आणि त्यांच्या कटआउटला चेंडू डायरेक्ट हिट झाला तर स्पर्धेचे आयोजक सन्माननीय बालचंद्र पाटील साहेबांकडून 3,000 रुपयाचं प्राइज दिलं जाईल. त्यानंतर आमचे सर्वांचे लाडके या स्पर्धेचे सहआयोजक दुर्गेशदादा पाटील यांचं कटआउट पाहता. त्यांच्या पिताश्रीचं अर्थात बालाराम पाटील यांचं कटआउट आहे आणि त्या कटआउटला चेंडू डायरेक्ट हिट झाला तर त्यांचा लकी क्रमांक 0 हे डबल दिलं जातील अर्थात 1,010 रुपयाचं प्राइज दिलं जाणार. आकाशाला गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 3. आता पांड्या बाद झाल्यानंतर जिम्मेदारी संतोषच्या खांद्यावरती आले. संतोष आणि विजय कोलेकर. संतोष तोरवे, विजय कोलेकर हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मॅच पाहतो आपण फायनल मॅच. अगदी चांगली लढत 2 संघांमध्ये. 4 षटकांची फायनल. फटका चांगला आहे. एलिव्हेशन कमी आहे आणि फटका फसलाय. विकेट नंबर 2 संतोष तोरवे. बॅक टू द डगआउट. गावचे आमचे सर्व आयोजक काशीनाथ दादा पाटील आईबा जेलसाठी घड्याळ. त्यानंतर दुर्गेश दादा पाटील ज्यांच्या माध्यमातून 1,010चं प्राइज कटआउट हिटसाठी आहे. त्यांचं स्वागत आहे. चांगला चेंडू समोर घेतात. एक्स्ट्रा कबच्या दिशेने चेंडू अडवला तोपर्यंत एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावा संख्या 22. लॉस ऑफ 2 विकेट.
23 सॉरी 23 धाबा झाल्यात. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सागर तोरबे. सागर तोरबे खरं तर या स्पर्धेमध्ये ज्या नावाची छाप राहिली, गोलंदाजी ही त्याची ताकद आहे, परंतु आता मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग साठी आलाय आणि तो 9 सेकंडला. विजय न ठोकला यावेळेस लॉंग स्टॉपला बाईचा चौकार. यस, पंचांकडून इशारा आलाय, हा चौकार बाईचा आहे. दरम्यान आपण पाहतोय तुकारामजी मडवी यांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विजय वारंवार प्रयत्न करतोय पण तो प्रयत्नाला यश मिळत नाहीये आणि आतापर्यंत टीमची टोटल धावा संख्या 27 रन, 27 धावा स्कोर बोर्डवरती लागलेत. 27 लॉस ऑफ 2 विकेट. अंतिम सामना मैदानावरती आपण पाहतोय. मेगा पाण्याची लढत. एका बाजूला टीम कापरी सिद्धी पाले ब्लॉकर मध्ये चेंडू फेकलाय, खोदून काढल्या सेली मिडॉनला. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल आली. संघाच्या मदतीने टीमची टोटल धावा संख्या एकूण 28 धावा आणि ते 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 28 धावा. आणि ऐवज झेल पकडलं त्याला आपण प्राइस देऊया. महेश दादांच्या शुभासे त्याला 500 रुपये आणि 1 घड्याळ जे काशीनाथ दादा पाटील यांनी पुरस्कृत केले स्पर्धेमध्ये त्याला देऊन सन्मानित करूया. तर महेश दादा गायकवाड बहा या ठिकाणी आपण पाहतो त्यांच्या शुभासे खेळाडूला आम्ही देत आहोत ऐवज झेल 500 रुपये आणि घड्याळ. काकोले गावचे समर्थक आहेत, पाठिंबा देण्यासाठी पालेगावला आलेत. मात्र पालेगाव संघ तुमचा एक खेळाडू सकाळी लवकर आला इथे. पहिली कॅच त्यानं पकडली पहिल्या मॅच मध्ये. छोटा मुलगा होता आणि त्याला 200 रुपये आणि त्याचबरोबर घड्याळ मिळाला. नक्की आजही तो उपस्थित आहे. त्याने सांगितलं मी पायाचा समर्थक आहे, परंतु सकाळी 10 वाजता इथं आले तो. एवढी आवड आहे त्यांना देखील. स्वीचिट फटका खेचलाय विजय कोलेकरनं. सीमारेषा बाहेर षटकार. चे सन्माननीय ज्ञानेश्वर दादा कोलेकर यांच्याकडून देखील कापरी सिद्धी पाले संघाला शुभेच्छा आल्यात. तर ज्ञानेश्वर कोलेकर साहेब आपलं देखील स्वागत आहे. अगदी चांगली लढत आणि 4थ्या षटकाला जशी सुरुवात झाली बघा, स्विचिट गोड फटका विजय कोलेकरच्या बॅट मधून आणि षटकाराबरोबर टीमची टोटल 34 धावसंख्येवरती. व्यासपीठावरती सर्वांचे लाडके दमदार व्यक्तिमत्व कल्याण डोंबिवली महानगरपालिका नगरसेवक महेशदादा गायकवाड, मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महेशदादा गायकवाड आपण पाहतोय. चांगला चेंडू मिन्नात पावशेला बीट केलाय आणि बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेखा बाहेर 4 रन. अप्रतिम संगीत. 29 डिसेंबरला पहिलं विमान लँड झालं. खरं तर आपण पाहिलं सगळ्यांचं स्वप्न साकार झालं. इंटरनॅशनल एअरपोर्ट दिवा पाटील साहेब या नावानं एअरपोर्ट आपण पाहिलं नवी मुंबईमध्ये. चांगला फटका समोर खेळतात आणि दुसऱ्या धाबेसाठी संघर्ष केलाय. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या आपण पाहिली 2 ने पुढे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड होती 40 धावा. मी मगाशीच सांगितलं की
कमीत कमी काकडवड संघासमोर 40-45 धाब्याचं टार्गेट सेट करणं गरजेचं आहे, कारण या स्पर्धेमध्ये टीम पालेची ताकद आहे, त्यांची गोलंदाजी, आणि चारीच्या चारी सामने त्यांनी जिंकले जबरजबल आपल्या गोलंदाजीच्या ताकदीनं, आणि तो संघ मैदानावरती पुन्हा एकदा एक चांगली टोटल उभारतोय. विजय कोलेकर 15 वरती खेळतोय. एक त्यांचा मेन खेळाडू खरं तर पांड्या ज्यानं चांगली सुरुवात करून दिली, तो बाद झाल्यानंतर विजय कोलेकरनं जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती उभारली आणि घेतली. खरं तर त्यांनी देखील चांगला खेळ केलाय. 8 मध्ये 15 धाब्याचे योगदान. यावेळी बॅटचा टॉपेज लागलाय, परंतु इकडे काय झाले, पंचांनी सांगितलं की हाताला स्पर्श होऊन बॉल गेला. एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 41 वरती. सूर्याची किरण हळूहळू आपल्यापासून दूर चालली आहेत. संध्याकाळ होत चालली आहे. सूर्य अस्ताला चाललाय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. बघा मैदानाच्या चौफेर बाजूनं प्रेक्षक बघा, प्रेक्षकांना देखील आज सुपर संडे साठी 500 रुपयाचं प्राइज आहे. एक घड्याळ आहे, म्हणजे घरी गेल्यानंतर तुमचं अगदी स्वागत होईल. समोर खेळतात, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक थोडे दूर राहिले आणि बॉल सीमारेखा बाहेर. 4 रन. चौकर आलाय. दादांच्या माहितीसाठी गेल्या 5 मॅच मध्ये लगातार हा खेळाडू मॅन ऑफ द मॅच राहिला. सर्वाधिक जास्त विकेट 15 विकेट त्याच्या नावावरती आहे. तो सागर तोरवे आता बॅटिंग मधून आपली चमक दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 45. आता इथे टार्गेट सेट होणार टीम काकडबच्या समोर. काकडबड संघालाही कमी लेखून जमणार नाहीये. काल हरता जिंकले. शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये 22 धाबीची गरज होती. 2 चेंडू 8 आणि त्यानंतर 2 चौकार. काय क्रिकेट होता, आणि तो सामना जिंकून संघ सेमी पाण्यामध्ये दाखल झाला. सेमी पाण्यामध्ये वाडेकर संघाला परास्त करून फायनल मध्ये पोहोचलाय. अंतिम चेंडू बॅक साइडला खेळतो. बॅकवर्ड स्क्वेअर क्रीजर मध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत 2 धाबा. 3ऱ्या धाब्यासाठी धावलाय आणि 3री धाव पूर्ण झाली. काय क्रिकेट आहे बघा. 4थ्या धावेचा प्रयत्न, परंतु धावचीत, आणि ते धावा सेट झालेत. 48. 49 धाब्याचं टार्गेट मेगा फायनल मध्ये असेल टीम काकडवड टीम समोर. माझा या ठिकाणी आपण नक्कीच पाहूया. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. याच साठी केला होता टास्क की शेवटचा क्षण गोड बाबा. शेवटचा क्षण गोड करण्यासाठी मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महेशदादा गायकवाड या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं आपण स्वागत करूया. दमदार व्यक्तिमत्व, सर्वांचे लाडके, शांत आणि संयम, आणि खरं तर नेहमीच छत्रपती शिवरायांच्या विचारांना वसा जपणारे हे व्यक्तिमत्व आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वसा घेऊन नेहमीच समाजाचे कार्य करणारा व्यक्तिमत्व, तुम्हा सरकारचा लाडका, अर्थात आपला माणूस आणि आपल्या हक्काचा माणूस महेशदादा गायकवाड. तर बघा मित्र, आताच आम्ही चर्चा केली की या स्पर्धेमध्ये खरं तर ज्यांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे दमदार नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य, त्यानंतर आपण पाहतो मलंगड क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष आणि
सन्माननीय महेंद्रदा गायकवाड यांच्याकडून या स्पर्धेला मित्र तब्बल 20,000 रुपयाचं देणगी स्वरूप प्राप्त झालं. त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आमच्या आयोजक भालचंद्रदा पाटील संपूर्ण त्यांची टीम यांच्या वतीनं दादांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. $49 धावेचं टार्गेट मैदानावरती असेल आणि नक्कीच आमच्या सोबत जॉईंट होतात 4 दिवस सातत्याने ज्यांचा आवाज ऐकला ते सौरभ पाटील दहीसर नक्कीच जॉईंट होतात. सौरभ 49चं टार्गेट आहे, दोन्ही ताकदवर संघ. चला काकडवड टीम आपण सलामी जोडी पाठवून द्या आणि टीम काप्रसिद्धी पाले सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षण करायचंय, लगेच सजावट करायची आहे. काकडेबार विरुद्ध पाले अशी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. आज खरं तर 38 संघाने समावेश दिला आणि त्याच्यातनं 2 संघ नशिबान ठरलेत जे मेगा पाण्यापर्यंत पोहोचलेत. 2 संघ 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. मॅन ऑफ द सिरीजची बाईक तुम्ही पाहतायत जी आम्हाला पुरस्कृत केली आहे सन्माननीय शिवसेना शाखा प्रमुख नारायण सागरदादा बुधाजी पाटील. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज स्पोर्ट्स सायकल आहेत त्या आम्हाला पुरस्कृत केलेत सन्माननीय प्रमोद शेठ भिंगारकर सरपंच विसुंबे, सन्माननीय महेश शेठ भिंगारकर बॉडी बिल्डर विसुंबे यांच्याकडून आणि त्याचनंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जे कूलर आहे ते परेश कान्हा सेंद्रे साई भक्त नारायण यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे. आणि खरं तर या स्पर्धेतलं तृतीय पारितोषिक आहे 20,000 रुपये ते आम्हाला समाजसेवक उसाटण्याचे सचिन शेठ कृष्णा पवार यांच्या माध्यमातून आले. आणि 4थ्या क्रमांकाचं प्राइज लालचंद शेठ लहू पाटील समाजसेवक नारायण यांच्या वतीने आले. सर्व दानशोधात्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर या दरम्यान आमचे काकडबा गावचे सन्माननीय गणेशजी भोईर यांचं आगमन झालंय. या दादा आपण आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ही स्पर्धा मलंगडाची शान आहे, ही स्पर्धा अभिमानाची आहे आणि इथे 49चं टार्गेट मनाशी बाळगून काकडबा संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. सौरभ थँक्यू सो मच. याच्यासाठी केला होता अट्याचा शेवटचा षड घोड जावा स्वर्गीय लवशेठ बाडी स्मृती चषक 2025 8वे पर्व सर्वात सर्व. आणि ही फायनलची मॅच एकदा जोरदार टाळ्या चालल्याच पाहिजेत दोन्ही संघांसाठी. श्री मलंगडातील परिसरातील दोन्ही संघ एकमेकांसमोर आल्यात. बॅटल रंगतदार होईल, शानदार होईल आणि श्री मलंगड क्रिकेटला एक नवं रूप, नवी दिशा देणार आहे हे तुम्ही अध्यक्ष पाहता. महेंद्रदा गायकवाड तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करू आणि जाऊयात लगेचच आपण या मैदानाकडे तिथे लक्ष पार करायचं आहे. 49 धावेचं कापरी सिद्धी पाले टीम सेमीफायनल 1 सिलारपाडा सोबत खेळली होती. बॉलिंग लाईन देखील अटॅक खूप छान आहे. सागरनं काय गोलंदाजी केली. दोन्ही टीमला खूप शुभेच्छा. पहिलाच बॉल फुल टॉस, त्याला फक्त दिशा दिली आहे. बॉल चालला कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. स्वागत केलंय गोलंदाज मिल इंच चौकारनं. ठोकला पहिला दमदार दर्जेदार रुबाबदार चौकार 4. प्रतिम सुरुवात मैदानाच्या आतमध्ये खरं तर तुम्हाला स्टार्ट चांगली घ्यायची है. बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. काय सुंदर ड्रॉप आहे. सिद्धूने देखील त्याचं कौतुक केलं. पहिल्या 2ऱ्या क्रमांकाचे जे ट्रॉप आहेत ते आम्हाला पुरस्कृत केलेत मलंगड क्रिकेट असोसिएशनचे 40+ अध्यक्ष एनडी शेठ पाटील आणि त्यानंतर आमचे मित्र खरं तर दुर्गेदादा पाटील नारायण यांच्या वतीनं 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे. पहिल्याच बॉल वरती सुरुवात चौकाराने केली आहे. किशोर वडवी फटका लाजवाब पाठ फुडला जात असताना लेखटचा फिल्डिंग प्रथिन दर्जेची थ्रो थोडा खराब आला. फिल्डिंग लाजवाब होती. फिल्डर तिकडे यशला तुम्ही पाहता आणि तोपर्यंत या बॉल वरती धावा मिळतात 2 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 6 या आकड्यावरती. काल चांगला खेळ राहिला योगेश सर काकडवाल संघाचा. 6 षटका तुम्ही पाहताय. 6 बॉल मध्ये 22 धावेची गरज. 1 बॉल 4 ची मॅच आणि त्या मॅचला काय कलाटणी दिली. अप्पर कटचा लाजवाब तुम्ही फटका पाहिला किशोर मडवीचा. थर्डमॅनला तो विजयाचा चौकार. त्यानंतर जय जयकार झाला आणि आता मेगा फायनल मध्ये हा संघ पाहता. षटकातील पुढचा बॉल फटका बसला. विकेट कीपर विजय कोणती चुकी करणार नाहीये. मोठी विकेट किशोर मडवीची येते आणि धक्का लागला पहिला टीम काकडवाल संघाला. 6 आकड्यावरती
संगीत हे संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी मनाला हृदयाला स्पर्श करून जाणारं संगीत डीजे विजयच्या माध्यमातून आले, त्यांचं देखील कौतुक. मोजू कशी उंची कर्तृत्वाची, तुम्हीच शिकवली साहेब व्याख्या माणसातल्या माणुसकीची. मानवतेचे पुजारी धर्मवीर आनंद दिघे साहेब, ज्यांनी धर्मासाठी स्वतःचा देह चंदनासारखा झिजवला, ते मानवतेचे पुजारी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं संगीत. डीजेचं कौतुक करेल विजय आमच्या सोबत सातत्यानं मित्र. 4 दिवस त्यांनी मंत्रमुग्ध करणारे संगीत डीजे विजयच्या माध्यमातून आले, त्यांचं देखील स्वागत. धावा धावपलकावरती 6 मोठी विकेट लक्ष पार करायचं. 49 आणि विकेट मिळती या किशोर वडवीची. ती मिलिंदला शर्गातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज होईल आणि नवीन बॅट्समन मैदानामध्ये आला रोशन. शर्गातील पुढचा बॉल उडवला, आडवा पाठनं मिड विकेटला फिल्डर मनीष कोलेकर आणि त्याच्या वाक्याच्या बाहेर स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच ठोकला अविश्वसनीय स्ट्रोक षटकारचा. लाजबाब स्ट्रोक होता. आल्या आल्या षटकारनं आघात केला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 12 या कडावरती. षटकातील पुढचा बॉल इथे मात्र बादशाहला कडा बॉल मागे झाला. पॉइंटला फिल्डिंग थोडी खराब झाली. दुसरा अटेम्प्टला बॉल उचलतील तोपर्यंत या बॉलवरती मिळती या सिंगलच्या बरोबरीनं षटक संपलं जातं. पहिलं 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सॉरी, धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 13 या कडावरती 1 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा धावपलकावरती तुम्ही 13 पाहता. अजूनही 19 बॉल आणि 36 धावेची गरज आहे. 19 बॉल 36 अजूनही करायच्यात या मॅच मध्ये. मेगा फायनलची ही मॅच तुम्ही पाहता. 49 टार्गेट पार करायचंय काकडवाल संघाला. दोन्ही संघानं खेळ खूप चांगला दाखवला या स्पर्धेमध्ये. षटकातील शेवटचा बॉल पाचसाठला करा बॉल चाला मागे वेगानं थर्ड मॅनला फिल्डर धावतोय, त्याला अपयश. वेगानं थर्ड बॉलला क्लिअर करणारा हाडीखेड एक चौकार. वेळ झाली बघा. सूर्याची किरण अस्ताला गेली आहेत. थोड्या वेळानंतर सूर्य देखील अस्ताला जाईल. वेळ ही कोणासाठी थांबत नसते. आम्ही वारंवार सूचना करतो कारण वेळेची बाटी आपल्याला पाहावी लागते. वेळ कोणासाठी थांबत नसते. तर आम्ही नेहमी सांगतो ना सौरभ की वेळेची किंमत तुम्ही वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 5 रुपयाला असतो तो रात्री रद्दीमध्ये 5 रुपये किलोने विकला जातोय. सांगायचे तात्पर्य एवढंच, जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है. व्यासपीठावरती महेश दादांना आपण पाहतोय. खरं तर दमदार व्यक्तिमत्व आहे. त्यांचं एक वाक्य आजही माझ्या कानात आहे. कौन कहता है कि जिंदगी एक बार मिलती है, मौत सिर्फ एक बार मिलती है, जिंदगी हर सुबह नया मिलती है, बस जीने का तरीका ना म्हणता है, एव्हरी मॉर्निंग इज ब्युटिफुल. खरं तर त्यांचं ते वाक्य आहे आणि नक्कीच स्वागत करू त्यांचं पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. 49 टार्गेट आहे. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघ ताकदवर आहेत. लढत चांगली होणार. येणारे 17 चेंडू आता गरज आहे 32 धावेची. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. संघर्ष करावा लागेल कारण तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. आणि बॉलला पाठवलाय मिड विकेट सीमारेखा बाहेर षटकार.
15 मध्ये 25 बनवायच्यात. गोलंदाजी देखील छान आहे टीम कापरी सिद्धी पाले संघाची. सागरनं दुसऱ्या दिवसामध्ये 15 विकेट सलग 5 मॅन ऑफ द मॅच आपण त्याला दिलेत. काय गोलंदाजी केली सेमीफायनल शिलारपाडा विरुद्ध पहिल्या बॉलवरती. खरं तर प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आमचे मित्र, त्यानंतर संपूर्ण आमचे मलंगड परिसर हे प्रेक्षक आहेत, दर्दी प्रेक्षक. आणि आज प्रेक्षकांची ग्राउंड वरती गर्दी. सगळ्यांचं स्वागत आहे. फटकाला जबाब क्लिक केला, बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं. तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये फक्त एक धाव. नक्की दुसऱ्या दिवसामध्ये योगेश सर आपण सेमीफायनल एक कव्हर केली. शेलारपाडा त्यांना फाईट करत होता कापरी सिद्धी पाले आणि शेवटच्या षटकामध्ये शेलारपाडला 12 धावेची गरज होती. पहिल्या बॉलवरती सागरच्या आगे षटकारला, त्यानंतर 5 बॉल लागोपाठचे त्याने डॉट फेकले होते. सागर एक जबरदस्त गोलंदाज आहे या संघाचा. फटका चांगला, फिल्डर उपस्थित, डीप कव्हर पॉइंटला पकडला झेल, जे झालं रसलं जाळ्यामध्ये अडकला. विकेट नंबर सेकंड मैदान सोटवा 25 वरती दुसरा धक्का. आपण पाहतोय उसाटणे ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व सरपंच शिवाजी दादा पाटील साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 13 चेंडू आता सौरभ गरज आहे 24 धावेची. क्रिकेट खेळ हा आपण नेहमी पाहिलाय जो अनिश्चिततेने भरलेलं काम आणलं जातंय. सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आपण क्षणोक्षणाला पाहिलाय. त्यामुळे ही लढत प्रेक्षकांना कदाचित शेवटच्या ओव्हरपर्यंत आणि शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळेल. दमदार क्रिकेट, दमदार स्पर्धा आणि दमदार आयोजन. नक्कीच नक्कीच हार नाही मंजूर. टीम कापरी सिद्धी पाले संघाला काकड बांधला, त्यासाठी ते उतरला त्या मैदानावरती. काय खेळ केला कालच्या दिवसामध्ये अक्षरशः काकडवाल संघानं, आणि ही मॅच देखील शेवटच्या जाईल यात मात्र शंका नाही. षटकातील पुढचा बॉल, फटका चांगला, बॉल चालला लॉंगॉनला, फिल्डर वेगानं आला, तोपर्यंत एक केली आहे, थ्रो आला. इथे डेंजर येणार, रनआउटची संधी, फलंदाज बाद. गरज होती का? असे विकेट जर गेले तर या मॅच मधनं तुम्ही पाहता एक रन शॉट देखील आहे, म्हणजे एकही धाव नाहीये. यस यस. तर आता राहिले समीकरण बघायचे 12 चेंडू आणि 24. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. आणि या वेळेला जे चित्र मैदानावरती पाहिलं, आधीच एक शॉट आणि त्यानंतर एक रनआउट, म्हणजे एकही रन नाहीये. शेवटच्या 12 चेंडू आणि आता गरज आहे 24 धावेची. समीकरण आता येणारे बॉल शिल्लक असतील 12 मध्ये 24, सरासरी 12ची प्रति षटकामध्ये क्रिकेट पट्टूच्या कलागुणांना वाव देणारी ही क्रिकेटची स्पर्धा, अर्थात स्वर्गीय लहू शेठ पाटील स्मृती चषक 2025 मध्ये. तर नक्कीच या ठिकाणी बरेच सारे प्रेक्षक आहेत आणि मी राजन शेठ मडवी या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. त्याने इन्व्हाइट करेल की आपण व्यासपीठावरती यावं. दादा, या क्रिकेटचा धर्म मांडणारे व्यक्तिमत्व आहेत आणि सध्या इथे मॅचचा आनंद घेतात. मी विनंती करेल त्यांना की आपण व्यासपीठावरती यावं. 12 चेंडू 24 ची गरज है. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. हार जाए जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख.
उम्मीद पे दुनिया कायम. येणारे चेंडू आता 12 आणि गरज आहे 24 धावेची. षटकातील पहिलाच बॉल सागरचा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. या गोलंदाजानं या स्पर्धेमध्ये सर्वांना इम्प्रेस केला. 15 विकेट 5 लागोपाठच्या मारतो मॅच. गोलंदाजी पहाडी आहे टीम तुम्ही पाहता पालेची, पण बॅटिंग लाईन देखील काकडवालची तेवढी शान आहे. हे बॅटर शेवटपर्यंत रंगेल यात मात्र शंका नाही आहे. क्रिकेटचा विजय होईल. षटकातील पुढचा बॉल थांबला, उडवला, उंच गेला, रमेशन कमी, जेलची शक्यता, पकडलाय जेल, विकेटचं बटन OUT. विजय करत महेश मडवी कधी मॅचचा टर्न करू शकतो एवढी ताकद असताना खेळाडू सागर थोरवेचं कौतुक करायला पाहिजे. आतापर्यंत त्यानं सर्वाधिक जास्त विकेट, आता 16 विकेट संपूर्ण स्पर्धेमध्ये घेतल्यात, त्याचं कौतुक व्हायला हवं. सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायत उसाटणेचे सदस्य सन्माननीय किरण शेठ पाटील यांच्या वतीने 2000 रुपयाचं देणगी स्वरूप प्राप्त झालं, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. समीकरण तुमच्या समोर आहे. आत्ता बॉल शिल्लक असतील 10. 24 मोठी विकेट होती. महेशची ती विकेट मात्र गेली आहे. हेच बालारामजी मस्कर साहेबांकडून आता पुन्हा प्राइज आले या ठिकाणी. सागर तोरवेला त्याच्या अगोदर आलं होतं मनीष कोलेकरला. नक्कीच हे प्राइज आले 500 रुपये. बालारामजी तोरवे साहेब तुमचं देखील आम्ही स्वागत करतोय. विकी मैदानामध्ये आला, हा त्याला फेकला. हा डॉट बॉल लेग ब्रेक करतो. बोटांची जादू तुम्ही पाहता. जबरदस्त गोलंदाजी. म्हटलं जातं ना चंद्रावरती पहिले कोण केला याला खूप महत्व असतं, तसंच स्वर्गीय लहूशेठ पाटील स्मृती चषक 8व्या पर्वामध्ये पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कोण घोषलेला खूप महत्व आहे. आणि हा डॉट बॉल षटकातील पुढचा बॉल. हा बॉल देखील खूप डॉट. एकदा सागरची गोलंदाजी आवडली असेल जोरदार टाळ्या डेफिनेटली झाल्याच पाहिजेत संपूर्ण स्पर्धेमध्ये. या दरम्यान सन्माननीय काशीनाथजी मात्रे साहेबांचं आगमन होतंय. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. खरं तर आज स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आली आणि मान्यवरांची देखील मांदी आली आहे. इकडे सागर तोरवे स्वतःच्या नावाची छाप मैदानावरती सोडतोय. मी या स्पर्धेमध्ये तब्बल 16 विकेट घेतल्यात आणि मी तो हा गोलंदाज आहे याचा परिचय प्रेक्षकांना दिलाय. बाईटचा इशारा. रनसंख्या पुढे आता 8 चेंडू 23चं समीकरण आहे. सामना अद्याप संपला नाहीये, कारण काल काय घडलं, एका षटकामध्ये 22 धावा काकडवे संघाने चेस केल्या, परंतु काल दिवस वेगळा होता, आज दिवस वेगळा आहे. कट केला चेंडू. पुन्हा एकदा इथे फिल्डर आहे, बाउंड्री लाईन वरून येणार तोपर्यंत सिंगल भेटली. सिंगल टीमची टोटल पुढे चालली आहे. धावा संख्या 27 आणि आता गरज आहे 7 चेंडू आणि 22 धावेची. 7 बॉल 22. मॅच संपली नाहीये. काकडवाल काल 6 मध्ये 22 चेस केल्यात. इथे करू शकतील का ही मॅच महत्वाची आता टटीची. प्राइज होतं बघा सागरसाठी बालारामजी मस्कर यांच्याकडून 500 रुपये आणि पांड्यासाठी देखील 500 रुपयाचं प्राइज बालारामजी मस्कर यांच्याकडून आलेत, त्यांचं देखील स्वागत. 7-22 समीकरण. स्ट्राईक इनला तुम्ही आता पाहता. षटकातील पुढचा बॉल पडल्यानंतर जास्त बाउन्स झाला. वाईड बॉलचा इशारा. फलंदाज स्ट्राईक इनला तुम्ही पाहता. तर नक्कीच या ठिकाणी बघा आता प्राइज वाढले. खरं तर आमचे या स्पर्धेचे सहआयोजक दुर्गेंद्रनाथ पाटील त्यांचा लकी क्रमांक आहे 0505. त्यांनी सुरुवातीला 505 रुपये प्राइस ठेवलं कटआउट हिटला, त्यानंतर 1010 रुपये ठेवले आणि आता त्याचं 5 पट झाले, अर्थात 2525 रुपये त्यांच्या वतीनं कटआउट हिट साठी. आणि मैदाना गायकवाड यांच्या बॅनरला कटआउट डायरेक्ट हिट झालं बॉल. तर सन्माननीय भालचंद्र पाटील साहेबांकडून 3000 रुपयाचं प्राइज आहे. 6 चेंडू 20 सामना आपण पाहिला. दमदार मॅच मैदानावरती पहिला मिळाली. सर्वांचे लडके मैदाना गायकवाड सध्या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. मलंगडातली मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय लहूशेठ पाटील स्मृती चषक 2025 पर्व 8वं पर्व. साहेबांच्या माहितीसाठी 8वं पर्व आहे. पहिल्या पर्वामध्ये साहेब ही स्पर्धा फक्त 30,000 रुपयाची होती. बघता बघता ही स्पर्धा पुढे गेली. आज इथे स्पर्धेमध्ये बाईक आहे, परंतु येणारं 9वं पर्व तुम्हाला नाईट स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल, नाईट स्वरूपामध्ये पाहायला मिळेल. हे आमच्या आयोजकांचं स्वप्न आहे. समीकरण तुम्ही पाहता. बॉल शिल्लक 6 मध्ये 20 बनवू शकतात आणि ते आता बनवाव्याच लागतील. या स्पर्धेचा पहिला क्रमांक कोण होईल
याच्यासाठी चाललेले हे महायुद्ध तुम्ही पाहताय. तर नक्कीच जांभिवलीचे आमचे बालाशेठ पाटील ही मॅच एन्जॉय करतात जांभिवलीहून आणि त्यांच्याकडून देखील दोन्ही संघाला शुभेच्छा आल्यात. बालाशेठ आपलं देखील स्वागत आहे. अनेक सारे दर्दी प्रेक्षक इथे येता आले नाही आणि युट्यूबच्या माध्यमातून अर्थात ओम साई MTCच्या माध्यमातून स्पर्धा एन्जॉय करतात त्यांचं स्वागत आहे. 6 चेंडू 20 पहिल्याच बॉल वरती उडवला. जेलची शक्यता. फिल्डिंग खराब झाली आहे. बॉल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं ठोकला. हा दर्जेदार चौकार 4. मॅच संपली नाहीये. सामना कोण जिंकेल, कोण होईल स्वर्गीय लहूशेठ पाटील स्मृती चषक 2025 चा पहिल्या क्रमांकाचा मानकरी, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. तर बघा आता बक्षिसामध्ये पुन्हा वाढ झाली आहे. दुर्गेश दादा पाटील दमदार व्यक्तिमत्वाने यांच्या वतीने आता प्राइज कटआउट हिट साठी 5050 रुपयाचं 10 पटीने वाढलंय. जसं सामना अंतिम टप्प्यामध्ये तशी प्राइज वाढेल आणि प्रेक्षकांना देखील 200च्या ऐवजी आता 400 रुपये प्राइज आणि एक घड्याळ. पाच बॉल 16 धावेची गरज. पहिल्याच बॉल वरती चौकार ठोकला. विकी इरादे स्पष्ट केल्यात. पुढचा बॉल, हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर खाली ठेवला आणि बीट केला. 4 बॉल 15 16 धावेची गरज. 4 मध्ये 16 बनवाव्याच लागतील. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा कोड होईल. या स्पर्धेचा चॅम्पियन, पहिल्या क्रमांकाचा मानकरी. चाललेली लढत. उडवला बॉल, बॉल चालला लॉग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. बिग 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 हिट. काय मैदानाच्या आतमध्ये कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, ये क्रिकेट का दस्तूर है आणि क्रिकेटची भाषा लगी तो ताली नाही तो गाली. काय मॅच पाहायला मिळते. 3 बॉल झालाय आता 39. 3 चेंडू मध्ये 10 ची गरज आहे. काय मॅच पाहायला मिळते. 3 बॉल 10 ची गरज. संघर्ष के अंदरों से अपने हौसले कमजोर न होने देना. वक्त का ग्रहण और सूरज और चांद भी झेलता है. या मॅच मध्ये 3 मध्ये आता 10 बनवायच्यात. मोठे फटके हवे टीम काकडवालला. पहिल्या क्रमांकाचा मानकरी ही बाईक आम्हाला देण्यात आली आहे. सागरदादा पाटील, शिवसेनेची बुलंद तोप अर्थात शाखा प्रमुख नारायण. 38 संघ तुम्ही खेळताना पाहिले. 456 खेळाडू आणि ही बाईक कोण आपल्या घरी घेऊन जाईल येणारी मात्र काहीच थोडा वेळ तुम्हाला सांगून जाईल. 3 बॉल 10 ची गरज. षटकातील पुढचा बॉल आणखीन एक उडवलाय आणि मी माझ्या गावासाठी नावासाठी इथपर्यंत का उतरलोय आणि नावाप्रमाणे बॅटिंग करतोय. एकदा बॅटिंग आवडली असेल जोरदार टाळ्या डेफिनेटली चालल्याच पाहिजेत. का मॅच झालीये सर. आता मात्र धगधग होत असेल. कधी या मॅच मध्ये तुम्ही पाहिला बघा आयवाजेल पकडले का प्रेक्षकांनी, पकडले की नाही हे लक्ष द्या इकडे. आणि कॅमेऱ्यामध्ये देखील आले बघा. जेल पकडली कदाचित, तर पकडली असेल तर या 500 रुपये आणि एक वॉच आहे बघा. स्क्रीनवरती देखील त्या प्रेक्षकाला दाखवलं जाते. दूध का दूध पाणी का पाणी. अरे मात्र 2 षटकाले 2 षटकासाठी 200 रुपये काशीनाथ त्याच्याकडून आहेत. 700 रुपये बघा. सुपर संडे सुपर धमाका. आणि 2 षटकाले 2 षटकासाठी 2,000 रुपये. या बॉल वरती षटकाराला तर 5,000 रुपये. कल्याण डोंबिवलीचे विद्यमान नगरसेवक महिदादा गायकवाड जे श्री मलंगडचे अध्यक्ष. क्रिकेटला भाषा, क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व. एकदा मॅच आवडले असेल जोरदार टाळ्या. 2 बॉल 4 फडकाला जबाब कार्पेट चाललाय बॉल आणि अशा रीतीनं काकडवाल संघ झालाय. पैशाने देखील विकत घेणार नाही हा आनंद. एकदा जोरदार टाळ्या. जर बॅटिंग आवडली असेल तर डेफिनेटली झाल्याच पाहिजेत. का बॅटिंग आणि सन्मान देखील करूयात आपण
अर्थातच क्रिकेटला धर्म मानणारे, दैवता मानणारे श्री मलंगड, क्रिकेटला एक मोठी आकार देणारे आणि क्रिकेटला मोठ्या प्रमाणात मानणारे आमचे महेशदादा गायकवाड यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती कल्याण डोंबिवलीचे. तर या ठिकाणी आपण काही सन्मान करण्यात बघा, सन्मान एका व्यक्तिमत्वाचं, सन्मान आपल्या हक्काच्या माणसाचं, आपला माणूस आणि आपल्या हक्काचा माणूस, मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे डॅशिंग नेतृत्व नगरसेवक सन्माननीय महेशदादा गायकवाड साहेबांचा इथे सन्मान केले होते. शाल, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंट होता. छत्रपती शिवरायांची प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराज घराघरात आणि छत्रपती शिवाजी महाराज मनामनात, ही संकल्पना दादा या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या आयोजक यांनी राबवली आहे. त्यानंतर आपण काही विशेष सन्मान घेणार आहोत. या ठिकाणी उपस्थित असलेले त्यांच्या समवेत सन्माननीय तर निलेश दादा रसाल, निलेश दादा रसाल या आपला सन्मान केला जाईल. त्या ठिकाणी निलेश दादा रसाल उपस्थित, त्यांचाही सन्मान केला जाईल. सन्माननीय निलेश दादा रसाल या दादांवरती खूप प्रेम आहे सर्व जनतेचं आणि खरं तर आता या स्पर्धेमध्ये वेळात वेळ करून निलेश दादा या ना, आपण आपला सन्मान करायचं. फोटो सेशन करत दादांच्या सोबत संपूर्ण बघा 500 रुपये प्राइज मिलिंद तोरवेला, सॉरी सागर तोरवेला आले आणि त्यानंतर मनीष कोलेकर यासाठी 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी आलेलं आहे. सामना नक्कीच संपला. करत चॅम्पियन संघ राहिल्या स्पर्धेमध्ये टीम गावदेवी काकडबाद संघ रनरअप संघ राहिला. कापरी सिद्धी पाले संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी, जय जलेश्वर वाडेकर संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी टीम शेलारपाडा. अशा प्रकारे 4 संघ विजेता राहिले. निलेश दादा रसाल यांचा सन्मान या ठिकाणी केले होते. त्यानंतर आपण एक विशेष यस सामना जिंकला आणि शेवटच्या टर्नला खेळाडू होता विकी. या पण आपल्यासाठी प्राइज आहे बघा, महेशदादा गायकवाड यांच्याकडून आपल्याला काही प्राइज दिले जाणार आहेत. विकी आपण खरं तर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देखील आपण त्याला देऊया, कारण मॅन ऑफ द मॅच त्याला अंतिम सामन्याचा विकी भोईर. चला मॅन ऑफ द मॅच आपण देत आहोत दादांच्या शुभाचे. अंतिम क्षणाला अप्रतिम क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि खरं तर सामना हातात निसटला होता आणि तो निसटता पराभव, निसटता विजय टीम काकडबडनं स्थापित केलाय. काल देखील अशा प्रकारचा विजय प्रस्थापित केला. शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये किशोर मडवी बावड्यानं दमदार खेळ केला. त्यानंतर आपण इथे तर महेशदादा एक मिनिट आपण या स्पर्धेबद्दल 2 शब्द व्यक्त करा. खरं तर सातत्यानं मित्र हे व्यक्तिमत्व आपण पाहिले. महेशदादा गायकवाड या ठिकाणी आपण पाहतो मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे डॅशिंग नेतृत्व नगरसेवक आहेत. 2 शब्द या ठिकाणी मोलाचे आपल्याला या ठिकाणी बघा. सर्वप्रथम आयवाजेल प्रेक्षकाला प्राइज द्या.